प्रेक्षक बसलेत ते लगेच बाजूला व्हा प्लीज. आणि हमराज मृत्युंजय आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धेचा नियम आहे. चला आले ते येतात. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर 4. पहिल्या चेंडूवरती इथे चौकार. आणि मागच्या मॅच मध्ये जिथे बॅटिंग थांबवली ना त्याच ठिकाणी असं कुठेतरी वाटतं की तिथूनच सुरुवात केली काय वासिक शेख यांनी. यस. आणि मुळशी तालुक्यातील मानाची स्पर्धा ओमसाई ग्रुप वातुंडेची डीजे ओमसाई ग्रुप वातुंडेची मानाची स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 ते 19 ऑक्टोबर मुळशी तालुक्यात भरे या गावी. आवर्जून या स्पर्धेचा आपण सगळे दिवाळीमध्ये आनंद घ्या. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक आलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली. पवन केणे आहेत त्या ठिकाणी आणि दुसरीचाही प्रयत्न होतोय. विवेक शेलार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाणे जिल्हा तालुका भिवंडी आणि खालिंगावचा असणारा हा जबरदस्त खेळाडू विवेक शेलार. परंतु पुण्याचाच एक जबरदस्त खेळाडू कॅम्प परिसरातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाशिक शेख जोडीला मुळशी बावधनचा स्टार म्हणजेच महेश नानगुडे हमराज मृत्युंजयसाठी मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला बॉल थोडासा पुढे केलाय. बॉलला ढकललंय. फरदीन काझी तिकडे येत आहेत. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. अतिशय महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव भरतदादा टिंगरे यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतंय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. हो, वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. महेश पुल करण्याचा प्रयत्न करत होते परंतु यशस्वी नाही झाले. डॉट बॉल. टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, विटी ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, त्याचबरोबरीने आशिषदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य टिंगरे सरकार चषक आपण स्पर्धा पाहतोय. पुण्याच्या या एरवडा परिसरामध्ये असणारं हे अतिशय सुंदर मैदान आणि त्यावर सुरू आहे एक भव्य दिव्य स्पर्धा. हो, हाई बॉल थोडासा पाठीमागे टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हो 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 हो, काय फोटो फिनिश क्रिकेट इकडे पाहायला मिळत आहे. विवेक शेलारने बॉल पकडला. ज्या अँगलने मारलाय एकच स्टंप दिसत होता, तो स्टंप मात्र उडवला. पाहूया या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय. महेश नानगुडे डेंजर झोन मध्ये आहेत तर खरे, परंतु आउट होतील की नॉट आउट ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. विवेक शेलार. OUT आउट. मोठी विकेट या ठिकाणी येते आहे. महेश नानगुडे रनआउटच्या स्वरूपात माघारी परत आहेत. शैलीजी काय म्हणाल. चुकीचा कॉल दिला असं म्हणेल, कारण एवढा वेगवान फेकी आणि त्याचबरोबर कलेक्शन देखील स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन एकाच बाजूने इथे स्टंप उद्ध्वस्त करणं हे देखील काही सोपं नाही आहे. विवेक शेलार खऱ्या अर्थाने या विकेटचे हकदार आहेत. अप्रतिमरित्या केलेलं कमबॅक. चेंडू अडवला, डायरेक्ट हिट केला आणि महेश नानगुडे प्रतिस्पर्धी संघातील एक सेट बॅटर इथे बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळत आहे. विकेट येताना पाहायला मिळते. पहा, विकेट महत्वाची ती कशी येऊ देत आणि विवेक शेलार यांना महेश या विकेटचे सगळे मार्क्स त्यांनाच जात आहेत. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि त्यानंतर फेकी केली आहे. 7 रन. चुकीला माफी नाहीये आणि इकडे चुकीला माफी नाहीये हे सगळ्यांना माहिती सुद्धा आहे. वाशिक फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. अगदी बरोबर, चुकीला माफी नाहीये आणि हा बॉल सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली आहे 11. धन्यवाद.
11 या धावसंख्येवरती एक बॅटर बाद आहे आणि एक षटक देखील पूर्ण झालंय. नेल्सन धावसंख्या इथे मैदानामध्ये पूर्ण झाली आहे. वासिक शेख शेवटच्या वरती ठोकलेला हा चौकार, फुलटॉस चेंडू आणि त्यावरती फक्त दिशा दिली आणि धावसंख्येची दशा देखील बदलवण्याचा प्रयत्न वासिक शेख यांनी केलाय. पहिलं षटक विवेक शेलार यांचं काहीसं संमिश्र स्वरूपाचं धावाही आल्या, विकेटही प्राप्त केली. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवून फेकी करत असताना महेश तानगुडेला धावबाद केलं. तर पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे इथे गोलंदाजी केली जाईल आणि दुसऱ्या षटकासाठी इथे आमंत्रित केलंय पवन केने यांना. फिरकीपटूला आमंत्रित केलंय. काहीसा चेंजेस इथं आपण पाहतोय, कारण मागच्या 2 मॅचचं जर अनालिसिस पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये विवेक शेलार आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर इथे काही वेगळ्या गोलंदाजांवरती प्रथमेश ठाकरेवरती ती जबाबदारी होती. परंतु आता इथे मात्र काहीसा बदल, हे चेंजेस फक्त आणि फक्त एक हुशार कॅप्टन म्हणजेच सुमित ढेकळे इथे करताना आपण पाहतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. पवन केने आलेत आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल, विकेट. धन्यवाद. अप्रतिमरित्या जो चेंज केला ना तो कशासाठी त्याचं उत्तर दिलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. शफल नॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळला आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध, त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय आणि दुसऱ्या विकेटचं देखील पतन होत आहे. दत्त पवार यांनी मागच्या मॅच मध्ये देखील चांगल्या धावा बनवल्या होत्या, परंतु आता मात्र इथे शून्याचा चष्मा परिधान करून ते डगआउटच्या दिशेने जात आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅटर लखन सकट इथे बॅटिंगसाठी येत आहेत. वासिक आणि लखन ही जोडी देखील फार जमेची बाजू आहे हमराज मृत्युंजय कोथरूड संघासाठी. तर पवन केनेला ज्या कामासाठी बोलवलं ते काम देखील त्यांनी पहिल्या चेंडूवरती करून दाखवलंय. यस, इकडे 11 धावा झालेल्या आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि शैलीजी तुम्ही या मैदानात खेळलेलात. हवा संध्याकाळच्या सत्रात पडलेली असते, म्हणजे ज्या फ्लोमध्ये दिवसभरात धावा होतात त्या फ्लोमध्ये संध्याकाळच्या सत्रात धावा नाही होत. त्यामुळे मी म्हणेल एक 50 ते 60च्या दरम्यानची धावसंख्या सुद्धा इकडे की फॅक्टर असू शकते. पवन सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमधील वलयांकित नाव किंवा लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील हे नाव आहे. पवन केने, भिवंडीच्या गोरसई गावाचं नाव याही खेळाडूने मात्र चांगलंच महाराष्ट्रभर केलंय. पहिला बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून लखन सकट यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल 4 धावांसाठी. लखन सकट यांच्या बॅट मधून आलेला हा सुरेख असा फटका. माय नेम इज लखन, खनखनीत टोला चौकारासाठी आणि या 4 धावेने आल्याच अगदी डगआउट मधून सेट होऊन आलेत. पहिला चेंडू मिळाला, अगदी पट्ट्यात मिळाला आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम चौकारासाठी करण्यात येतोय. 15 धावा धावफलकावर. शेवटची मॅच आहे टिंगरे सरकार चषकाचा दिवस. यावेळेला पूल केलाय आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत. पवन केने की फॅक्टर राहत आहेत. किशोर मुकादम यांनी पकडलेली कॅच तिकडे पाहायला मिळाली. पवनच्या खात्यात आणखीन एक विकेट. धन्यवाद डीजे. एक चौकार आणि त्यानंतर मात्र माघारी धाडलंय आणि ही हुशारी आहे गोलंदाजाकडून. जो टप्पा खेचून टाकला त्यावरती पुल करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान बॅटर मात्र गुल होत आहेत. लखन सकट इथे बाद झाले, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर. चला थोडी घाई करा. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये. चला बॅटर घाई करा. चला ना लवकर, कोण आहे ते चला लवकर. सुशांत गायकवाड गेम चेंजर. बघा स्क्वॉड मध्ये ना आतापर्यंत सुशांत गायकवाड यांना संधी मिळत नव्हती, परंतु शेवटच्या क्षणी शेवटच्या मॅच मध्ये हा देखील एक उलटफेर होऊ शकतो, की फॅक्टर ठरू शकतो. जसं सुमित ढेकळे यांनी केलं की पवन केने यांना पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि 2 विकेट या 4 धावींवरती त्यांनी प्राप्त केल्या. म्हणजे हे जे काही चेंजेस आहेत ना, हे चेंजेस कॅप्टनच्या डोक्यामध्ये सुरू असतात की आपल्याला ऐन वेळे काय निर्णय घ्यायचा आहे आणि तो संघाच्या बाजूने कशा पद्धतीने होईल. बघूया सुशांत गायकवाड इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केले आहेत, तो फायदा होईल की नुकसान.
जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पवन हो 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 हा बॉल त्याला उसळी जास्त पाहायला मिळाली. पवन केने कसे गोलंदाज आहेत म्हणजे ओव्हर जर पाहिली तर अगदी फटाफट संपवण्याचं काम करतात. 2 मिनिटात सुद्धा ते ओव्हर संपवतात अगदी फटाफट. एकदा कधी बॅटर आले की लगेच गोलंदाजीला आणि लगेच बॉल टाकला सुद्धा. यावेळेला उसळी होती पाठीमागे खेळला हा बॉल संधी आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी सुशांत गायकवाड करतायत. उसळी होती बॉलला त्याचा फायदा घेतला. 4 चौकार. धन्यवाद सुशांत गायकवाड यांच्या प्रत्येक षटकारासाठी पार्नेर फायटर्स यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. आणि जो चौकार आला तो काही चांगला चेंडू नव्हताच, खराब चेंडू होता. फक्त दिशा दिली, हलकासा बॅटचा स्पर्श आणि त्या दरम्यान आलेला चौकार. हो 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 हा बॉल फिरवलाय कमी गतीने टाकला गरकन वळला आणि यष्टीरक्षकांकडे गेला. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. पवनला दुसऱ्या ओव्हरमध्ये आणणं सुमितचा निर्णय इकडे यशस्वी राहिला. त्यांनी 2 विकेट घेतल्या, फक्त 8 धावा दिल्या. 2 ओव्हर नंतर हमराज मृत्युंजय 19. परंतु हमराज मृत्युंजय ज्यावेळेला पुण्यात खेळते ती जास्त घातक असते म्हणून म्हणेल अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि जर का इकडे धावा आल्या मजा येईल. शैली सर काय म्हणाल? मजा येण्यासाठी इथे धावा येणं गरजेचं आहे. मग हे सर्व सुरुवातीपासूनच झालंय की 50 ते 55 धावा इथे फायटिंग स्कोर होऊ शकतो. आपण बघितलेलं आहे की संध्याकाळच्या वातावरणामध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होणं अगदी अवघड आहे आणि तीच परिस्थिती कुठेतरी अंधार हळूहळू या मैदानामध्ये अधिराज्य गाजवेल. त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे या वेळेला वासिक आणि सुशांत यांना धावा जमा कराव्या लागतील, परंतु त्या रोखण्यासाठी तितकाच मातब्बर गोलंदाज इथे विवेक शेलार यांना आमंत्रित केलेत. एका बाजूने स्पिन अटॅक आहे तर दुसऱ्या बाजूने वेगवान रणनीती अगदी योग्य दिशेने. यस विवेक शेलार यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. व्हेरिएशन त्यांच्याकडे सुद्धा आहे परंतु समोर वाशिक शेख यांचं मैदानात असणं ही जमेची बाब हमराज मृत्युंजय संघासाठी सुद्धा आहे. यावेळेला फटका फसलाय कमी गतीचा बॉल त्या ठिकाणी ऋतिक पाटील होते. विवेक शेलार यांना यश मिळत आहे. मोठा धक्का बसलाय, मोठी विकेट आली आहे. वाशिक आउट. धन्यवाद. मोठी विकेट आणि हमराज मृत्युंजय संघाला बसलेला सर्वात मोठा धक्का. मागच्या मॅच मध्ये 45 धावांची एक अभेद्य इनिंग त्यांच्या बॅटमधून आली, परंतु या मॅच मध्ये जितक्या धावा गरजेच्या होत्या तितक्या मात्र येऊ शकल्या नाहीयेत आणि हा खऱ्या अर्थाने मोठा धक्का आहे. परंतु कधी काळी आपण म्हणतो की एखादा सेट बॅटर जो सकाळपासून खेळतोय तो अयशस्वी झाल्यानंतर सकाळपासून ज्या बॅटरच्या बॅटवरतून म्हणावे तशी बॅटिंग झाली नाही तो कदाचित शेवटच्या मॅच मध्ये चमकू शकतो. म्हणूनच धनंजय भिंताडे एक सिक्सर किंग मैदानामध्ये उतरतायत. छोटा फॉर्मॅट आणि छोट्या फॉर्मॅट मधील एक मोठा खेळाडू धनंजय भिंताडे सुशांत यांच्या बरोबर मैदानामध्ये जॉईन होत आहेत. करावीच लागेल. दिवसभर तुम्ही कसे खेळला याला महत्व नाहीये, या शेवटच्या मॅच मध्ये कसे खेळता याला महत्व आहे. त्याच्यामुळे हमराज मृत्युंजयच्या बॅटरला इकडे धावा कराव्या लागतील. 19 धावांवर 4थी विकेट माघारी परतलेली आहे परंतु इकडे कामगिरी करावी लागेल. धनंजय धडाकेबाज धनंजय. हो इकडे पिचिंग चुकीची पाहायला मिळाली. लेगस्टम्पच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात कळवतात. आता व्हाईट बॉल आहे. इकडे शेवटचा सामना आजच्या दिवसातील. दररोज मात्र काय उत्कंठा पाहायला मिळाली आहे. tenniscricket.in ला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. विविध जिल्ह्यातून विविध राज्यातून खेळाडू देखील या स्पर्धेच्या दिशेने येताना पाहायला मिळाले आपल्याला. उसळी होती, हुक केलाय, बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तर तिकडे घेतली गेली. लगेच दुसऱ्या धावेसाठीचा कॉल देखील त्या ठिकाणी दिला गेलाय. धाव संख्या 2 ने पुढे. इकडे पहा व्हेरिएशन किंवा त्यांची जी रणनीती आहे जाणून बुजून उसळता बॉल टाकला आणि बॅटरला त्या बाजूला मारायला भाग पाडलं होतं परंतु सुदैवी राहिले ज्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले फिल्डर. विवेक शेलार प्रयत्न करतायत परंतु समोर धडाकेबाज धनंजय आहेत. गेम चेंजर आहेत हे खेळाडू. आज खेळावं लागेल. हो 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 अगदी बॉडी लाईन पाहायला मिळते. अगदी शरीराच्या दिशेने हा बाउन्सर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न होता विवेक शेलार यांचा. धारदार गोलंदाजी.
विवेक शेलार. चांगली कामगिरी या ठिकाणी होऊ लागलेली आहे, परंतु हमराज मृत्युंजय काही फटक्यांची आवश्यकता आहे. ज्या मोठे फटके येणं जे थांबलेले आहे ते येणं इकडे गरजेचं आहे. 23 धावा, 4 विकेट माघारी परतलेले आहेत. अर्धा डाव झाला, अर्धा डाव बाकी आहे. 15 बॉल झालेत, 15 बॉल अजूनही बाकी आहेत. म्हणजे प्रयत्न या ठिकाणी, कारण गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातील सगळ्यात प्रभावित करणाऱ्या संघांमध्ये हमराज मृत्युंजय हे सुद्धा नाव घेतलं जातं. समोर MMCC. हो या वेळेला खेचला आणि खेचून मारला, लांब लांब लांब, कडक सिक्सर. धन्यवाद. आणि ज्याप्रमाणे सरांनी इथे कौतुक केलं की फार लांब लांब आणि कडक कडक नव्हे तर बेधडक सुशांत यांच्या बॅटमधून आलेला हा निर्णायक क्षणी निर्णायक षटकार आहे. प्रोजेक्टर स्कोअर जर आपण पाहिला तर 50 पार दाखवला गेलाय आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग सुरू आहे. 10.88चा करंट रन रेट आहे. जर या हिशोबाने जर बॅटिंग झाली तर 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारता येईल आणि तोच प्रयत्न इथे हमराज मृत्युंजय संघाचा देखील असेल. येस, अख्खा पारनेर तालुक्याचं लक्ष लागलं असणाऱ्या सध्या सुशांत बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक, वाह जबरदस्त, याही वेळेला कडक सिक्सर. धन्यवाद. या 2 षटकारानंतर मात्र आता प्रोजेक्टेड स्कोअर देखील वाढला आणि हमराज मृत्युंजय कोथोड यांच्या आशा देखील पल्लवित होत चालल्यात. सुशांत आणि फक्त सुशांत याच नावाचा बोलबाला सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. नाव सुशांत आहे, परंतु वातावरण अशांत करून टाकलंय. 35 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विवेकच्या विरुद्ध आक्रमण या पारनेरच्या जबरदस्त खेळाडूची. हो या वेळेला बॉलच्या लाईन मध्ये नाही येऊ शकले. 1 धाव तिकडे घेतली जाते. थोडेसे नाराज आहेत, परंतु 2 षटकार आलेत, हे महत्वाचे आहेत. 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. हे षटक चांगलं राहिलं हमराज मृत्युंजयसाठी. जरी विकेट आली, धावा आलेल्या आहेत तिकडे आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 4 विकेट माघारी हमराज मृत्युंजय 36. ज्याप्रमाणे आपण पहिल्या इनिंग मध्ये जे आपण बॅटिंग बघतोय अथवा गोलंदाजी बघतोय, कॅप्टनचं माइंडसेट देखील आपण त्या गोष्टीची देखील चर्चा केली की गोलंदाजीमध्ये काहीसा बदल हा संघाच्या संघनायकांनी केला. त्यामध्ये सुमित डेकले यांनी दुसरं षटक ज्याप्रमाणे हाताळण्यासाठी पवन केनी यांना आमंत्रित केलं, तसंच हमराज मृत्युंजय संघाचे सर्वेसर्वा ऋषी जोरी यांनी देखील एक चेंज केला आणि सुशांत जाधव यांना ती संधी दिली आणि तो देखील चेंज इथे संघाला फायदेशीर ठरलाय. दोन्ही सुशांत गायकवाड यांना देखील आपण पाहिलं तर संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं देखील केलंय. म्हणजे या 2 कॅप्टनची देखील इथे परीक्षा आहे. यस, नुकतीच पारनेरमध्ये बाबुळवाडी या गावामध्ये पारनेर प्रीमियर लीग देखील पार पडली. एक इतिहास आहे. पारनेर तालुक्याला सुद्धा अगदी अळकुटीपासून खूप सारी नावं आहेत आणि पारनेरचेच खेळाडू आहेत. हो रिव्हर्स खेळायला गेले, परंतु हा बॉल मात्र जाताना पाहायला मिळतोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. येस, या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी केली जाते. 36 धावा धावफलकावर प्रथमेश ठाकरे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. यावेळेला हाई बॉल जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न झाला, लॉंग ऑनला खेळलाय, परंतु तिकडे 1 धाव मात्र मिळणार आहे. थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे. प्रोजेक्टेड स्कोअर जर पाहिलं तर आता 56 दाखवतोय आणि पहिलं सांगितल्याप्रमाणे 50 ते 60च्या दरम्यानची धावसंख्या ही एक चांगली धावसंख्या असू शकते. या संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या टीमला दिले गेलेले टी शर्ट्स लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदान, खेळपट्टी, आयोजन, नियोजन हे सगळं काही. यावेळेला मात्र कव्हर्सला एक ताकदवर फटका खेळलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. वा, चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतंय किशोर मुकादम यांचं. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 38 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. MMCC अंजू अनवे मॅम आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अरिकेन मोहंती साहेब यांची टीम आहे. हो, चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. 1 रन तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धनंजयने त्या ठिकाणी थांबवलंय. 4थी ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते.
39 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टिंगरे सरकार चषक 21वं वर्ष 21वं पर्व या स्पर्धेचं ज्याच्यावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत आणि आज क्वालिफाय कोण होणार याच्यासाठीची सुरू असणारी मॅच आपण पाहतोय. यावेळेला समोर खेचलाय हा बॉल, वेगवान फटका, लॉंग ऑन लॉंग ऑफ दोघेही येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न थ्रो तर केलाय परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये तिकडे. चांगली गोलंदाजी, या ओव्हरमध्ये मोठे फटके मारू दिले नाहीये. आमच्या समालोचन कक्षाचं दृश्य देखील दाखवलं जात आहे. शैलेश निवंगुणे सर, त्याचबरोबर प्रवीणजी गायकवाड सर असतील, विनय असतील लाईव्हसाठी, आणि 12th मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार कुणाला द्यावा तर मी नक्कीच नाव घेईल या ठिकाणी घोसाळकर साहेबांचं, कारण खडानखडा सगळ्या प्लेयर लोकांची नावं आणि बॉल कुठे गेला सांगणार एकमेव 12th मॅन. ओ जबरदस्त खेचलाय आणि खेचून मारलाय, जा शोधून आणा बॉल, सिक्सर. खरंच फार दूरवरती चेंडू आणि शोधण्यासाठी देखील लागलेला वेळ. 3 षटकार आतापर्यंत सुशांत गायकवाड यांच्या बॅट मधून येत आहेत. येस, टाइम संपलेला आहे. आपल्याला जो वेळ दिला होता तो संपलेला असल्या कारणाने एक प्लेअर आपल्याला सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. इकडे सुशांत खऱ्या अर्थाने गेम चेंजरच राहिलेला आहे असं वाटत होतं. विकेट गेलेल्या आहेत. त्याच वेळेला जर पाहिलं तर या ठिकाणी सुशांत मैदानात आले. सुशांत गायकवाड खऱ्या अर्थाने या ठिकाणी यस सुशांत जाधव यांच्याबरोबर जास्त क्रिकेट खेळणं पाहिलं याच्यामुळे कदाचित त्यांचंही नाव येत आहे, हरकत नाही आहे. परंतु हा सुशांत गायकवाड सुद्धा खूप चांगली कामगिरी करतायत. ग्रामीण क्रिकेट सुद्धा टाकळी डोकेश्वर गावासाठी चांगले क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज खऱ्या अर्थाने गेम चेंजर एका मोठ्या मंचावर मोठ्या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. आणि एक ओव्हर बाकी आहे, काय होणार. गोलंदाजीसाठी गांधीधाम एक्सप्रेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा खेळण्यासाठी दादा गुजरात राज्यातून, सौराष्ट्रमधून आणि कच्छ मधून गांधीधाम एक्सप्रेस दाखल होताना पाहायला मिळालं. राजेश नायडू अगदी दुबईच्या शारजा स्टेडियमवर देखील राजेश नायडू यांची गोलंदाजी आपण पाहिली आणि ते आपण धनंजय यांना देखील पाहिलंय. 46 धावा झाल्या शेवटची ओव्हर. पहिला बॉल समोर, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, फटका चांगला आलाय, अडवण्याचा प्रयत्न होतोय, एफर्ट्सला जबाब या ठिकाणी, परंतु बॉल कुठे थांबलाय, नाही थांबलाय आणि हा बॉल 4. चांगली कामगिरी, कमी गतीचा बॉल आणि ही स्ट्रेंथ आहे. धडाकेबाज धनंजय, पुण्याचा हा धडाकेबाज बॅटर, सिक्सर. सकाळपासून जी बॅट शांत होती ना ती शांतता भंग करणारी बॅटिंग खऱ्या अर्थाने या शेवटच्या मॅच साठी इथे राखून ठेवली आहे. काय फटकेबाजीला इथे सुरुवात केली आहे आणि गोलंदाजाचा खरपूस समाचार देखील घेतलाय. डीजे गाणं थोडा वेळ थांबवा, मॅच सुरू आहे. 56 अब तक 56 मजा येणार आहे. फाईटचा स्कोर तर झालाय, चौकारा पाठोपाठ षटकार आलाय. यावेळेला आणखीन एक वेगवान फटका त्या ठिकाणी खेळला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. हो, धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पहा, आमचे असे बरेचसे खेळाडू आहेत जसं सुशांत गायकवाड याचा मी उल्लेख करेल. दिवसभर शेतातील कामं करायची आणि त्यातून वेळ मिळाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात जायचं, प्रॅक्टिस करायची आणि हे करत असताना पुण्यापर्यंत यायचं, व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळायचं आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्स करायचा. असे बरेचसे शेतकरी पुत्र सुद्धा आहेत जे सध्या टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यातील एक शेतकरी पुत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, नाव सुशांत गायकवाड. सोन्या, हो हो, चांगला बॉल, चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मी सुद्धा गांधीधाम वरून या ठिकाणी का आलोय दाखवून देण्याचा प्रयत्न राजेश नायडू यांचा देखील होतोय. अगदी जबरदस्त मॅच. यस, पार्टनर प्रीमियर लीग बेस्ट बॅटरचा पुरस्कार सुद्धा मिळवला त्यांनी नुकताच काल. कमी गतीचा बॉल चांगल्या टप्प्यावर खेचून आणण्याचा प्रयत्न झालाय. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा. थ्रो चांगला आहे, वा, अगदी स्टंपच्या वर थ्रो केलाय विवेक यांनी. आणि बघता बघता 4 विकेट गेल्यानंतर ही जी पार्टनरशिप महत्वाची होती या दोघांची,
60 रन झालेले आहेत, म्हणजे फाईटचा स्कोर झालाय. आता काही प्रेक्षक हलतच नाहीत. बॉल पकडला आणि ज्या पद्धतीने थ्रो केलाय अगदी सुमित ढेकळे यांच्या हातामध्ये. वाह, व्हेरिएशन. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय, फिल्डर तिकडे चाललेत आणि A1 पवनने काय अप्रतिम कॅच पकडली आहे. जवळ नव्हता हा चेंडू, बॉलवर नजर ठेवली, मागे गेले आणि पकडली कॅच. 5 ओव्हरचा खेळ संपतोय, 60 रन झालेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 61. सुशांत गायकवाडच्या 25 11 बॉलमध्ये लाजबाब होत्या आणि धनंजयचा धडाका 9 चेंडूमध्ये 17 धावांचा. पहा, पहिला डाव ज्यावेळेला पाहायला मिळाला वार्षिक शेख यांच्या 11 धावा, महेश नानगुडे 0, दत्ता पवार 0. एक थोडंसं सुरुवातीला खिंडार पडलं होतं, लखनही लवकर आऊट झाले एक चौकार मारून, परंतु त्यानंतर 5व्या क्रमांकावर पारनेरचा संकटमोचक मैदानाच्या आतमध्ये आला. नाव सुशांत गायकवाड, काय बॅटिंग केली आहे. धनंजय भिंताडे यांनी सुद्धा नावाप्रमाणे धडाकेबाज कामगिरी केली, 17 धावा त्यांनी केल्या. 5 ओव्हरमध्ये 60 झाल्यात, 61चा करायचा आहे पाठलाग आणि या 61 सोप्याही नाहीत आणि अवघड सुद्धा नाही आहेत. परंतु आपल्या आवाजात ऐकवण्यासाठी मी प्रवीण गायकवाड सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. या प्रवीण गायकवाड सर. चला, दोन्ही टीम लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचं आहे. चला, शतरक्षण लावणं ताबडतोब गरजेचं आहे. ताबडतोब शतरक्षण लावून घ्या. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज असेल. चला, विनंती आहे, शतरक्षण ताबडतोब लावून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवीण सर, उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. कोण होणार चॅम्पियन? मानाची टिंगरे सरकार चषक कोण जिंकणार? एक राहिलेली क्वार्टर फायनल, क्वालिफायर मॅच, 2 सेमी फायनल, 1 फायनल, अशा मॅचेस उद्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळे उद्या सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागलं असणार आहे. आणि प्रेक्षकांना सूचना आहे, आवर्जून उद्या मैदानात येऊनच मॅच पहा. आणि ज्यांना मैदानात येणं शक्य नाही आहे, tenniscricket.in पहा, म्हणजे टिंगरे सरकार चषक उद्या देखील चर्चेत असणार आहे. प्रवीण सर, सुंदर आयोजन अगदी आपण पाहतोय. चला, शतरक्षण करणारी टीम हमराज मृत्युंजय पुणे, बॅटर गेलेले आतमध्ये. विनंती आहे, ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची, एका लाईन मध्ये एंट्री करायची. सुंदर आयोजन टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट क्लब, VT ग्रुप, अगदी आपण पाहतोय. फार मोठे कष्ट, मेहनत घेतली, 21 वर्षाची परंपरा आणि या पुण्याची शान टिंगरे सरकार चषक मोठ्या धूमधडाक्यात या ठिकाणी संपन्न होत असताना अगदी आपण पाहतो आहे. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी घेतलेले अथक परिश्रम, मेहनत, कष्ट आणि त्यानंतर मात्र ही सुंदर स्पर्धा तुमच्या समोर आहे. उद्या असेल समारोप. क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. चला, चालू होणं गरजेचं आहे मॅच. विनंती आहे, 5 षटकं अजून टाकायची आहेत, एक इनिंग अगदी आपण पाहतोय बाकी आहे. ताबडतोब शतरक्षण लावून घ्या आणि मॅच चालू करा. प्रेक्षकांची आजच सकाळच्या सत्रापासून आपण गर्दी जर पाहिली, आज तारे सितारे टेनिस बॉल विश्वातील खेळण्यासाठी होते. प्रेक्षकांनी फार मोठी गर्दी केली आहे आणि या प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवलेली स्पर्धा म्हणून देखील टिंगरे सरकार चषक या क्रिकेटच्या स्पर्धेकडे नक्कीच जे पाहता येईल. प्रत्येकाचा मान सन्मान करणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहता येईल. अगदी आपण पाहतोय महत्त्वाचा दिवस संपन्न होत असताना एक महत्त्वाची मॅच. यस, उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जर पाहिलं तर क्वार्टर फायनलची जी महत्त्वाची मॅच बाकी आहे, म्हणजे ज्यामध्ये केतन म्हात्रे खेळताना आपल्याला पाहायला मिळाले, त्याचबरोबर जर पाहिलं तर ओमी केनी खेळताना पाहायला मिळाले. तो संघ बाजार हा संघ आणि त्याच्या विरुद्ध आणि राजा शर्मा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ऑलरेडी सेमीफायनलमध्ये दाखल झालेल्या अंतिम 5 मध्ये दाखल जाणाऱ्या टीम आहे, त्यामध्ये NB
निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर नितीन तात्या वाडेकर आणि कैलास भाऊ निखाडे यांचा खेडचा संघ आहे बबलू पाटीलच्या नेतृत्वाखाली. आणि काल जर पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोळी अमोल म्हात्रे अँड कंपनी हाही संघ उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये या मॅचचा विजेता सुद्धा उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे खूप काही आहे उद्या. उद्याचा दिवस चुकवू नका, परंतु पुढील अर्धा तास सुद्धा चुकवू नका. पाहत राहा tenniscricket.in. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी या समीर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय फरदीन काझी आणि दुसऱ्या बाजूला सुमित ढेकळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1. चला चालू करा मॅच चालू करा. सूचना येत आहेत. टाइम सेट केला जातोय 25 मिनिटात 6 षटक संपणं बंधनकारक आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र व्हाईट बॉल इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 5:38 झालेला आहे. टायमर सेट केला जातो या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं समीर व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला. 1+1 टोटल 2 धावा धावपलकावरती आहेत. झटपट खेळा, पटपट खेळा. सूचना वेळेच्या या ठिकाणाहून द्यायला लावू नका. आपल्यासाठी सूचना असतील. सायंकाळचं सत्र कोण आपल्या नावावरती करणार. फिर एक बार टिंगरे सरकार. एक सुंदर आयोजन असली क्रिकेटची स्पर्धा. 21 वर्षाची परंपरा या क्रिकेटच्या स्पर्धेला नक्कीच लाभली आहे. आजची क्वार्टर फायनल कोण आपल्या नावावरती करणार. क्रिकेट रसिकांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. सुमित ढेकळे डावखुरी आताचा तेजपुंज तारा. या वेळेला अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे. आणखीन एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळख आहे सुमित ढेकळेची. अगदी आपण पाहतोय दूरवरचे फटके खेळण्यासाठी मात्र माहीर मानलं जातं. आज कशा प्रकारची कामगिरी करणार आहे आपल्या संघासाठी समीर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. धावा 3. ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. स्विच हिट चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखरीत चौकारासाठी 4 रन. क्या बात आहे. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं. सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी आणि सुमितच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. वा सुमित वा. तर नक्कीच आपले टान्स पूर्णपणे चेंज केले होते आणि स्विच हिटचा एक दर्जेदार फटका त्या ठिकाणी येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती आला. ऑन साइडच्या दिशेला प्रहार करायचा होता. अगदी आपण पाहतोय समीरने आपला दर्जा दाखवला यावेळेला. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी समीर यांची अगदी आपण पाहतोय. चांगल्या गोलंदाजाचं हेच वैशिष्ट्य असतं, ते कमबॅक करत असतात आणि समीरनं पुढच्या चेंडूवरती कमबॅक केलं. यावेळेला पुन्हा एकदा ओटकोट लाजवाब. मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर झेल झालाय. परंतु षटकार आहे. परंतु नानगुडेच्या एफर्टचाही कौतुक आणि त्याच्या खेळाडू वृत्तीचं सुद्धा कौतुक. सगळ्यात पहिलं त्याने सांगितलं 6 आहे. कदाचित तिसऱ्या पंचांचा वापर आपल्याला करावा लागला असता या ठिकाणी, परंतु त्यानं त्या ठिकाणाहून सांगितलं हा षटकार आहे. अप्रतिम खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहा अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी झेल पूर्ण झाला, परंतु बॉडी बॅलन्स कंट्रोल करू शकला नाही. माऊली दादा टिगरे यांच्याकडून महेश नानगुडे यांच्या एफर्ट साठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. वा माऊली दादा टिंगरे दिवसभराच्या सत्रात खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. अगदी आपण पाहतोय पुण्यातील खेळाडू आहे महेश नानगुडे आणि या चांगला प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपल्याला जो पाहायला मिळाला. बॉडी बॅलन्स करू शकला नाही, शरीर कंट्रोल करू शकला नाही. झेल तर पूर्ण झाला होता, परंतु त्यानंतर शरीराचा काही भाग सीमारेषेवरती गेला आणि त्यानं त्या ठिकाणाहून कळवला हा षटकार आहे. पारितोषिकांची नक्कीच खैरात आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावपलकावरती या षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. समीर 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये येत असताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या, उद्या आहे समारोप, उद्या आहे अंतिम दिवस, उद्या आहे अखेरचा दिवस. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आयोजन. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी या प्रयत्न केला होता. गोलंदाजानं सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलक 18 वरती. तसेच या ठिकाणी
नौशादभाई शेख यांच्याकडून सुद्धा महेश नानगुडेच्या या अप्रतिम एफर्टसाठी आणि खेळाडू वृत्तीसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार नौशादभाई यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. धावा 18 स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. फरदीन आणि सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लढत चालू आहे. अगदी आपण पाहतोय महत्वाची क्वार्टर फायनल. यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅकफूट वरती जाऊन त्या ठिकाणी बॅकफूट स्पंज करण्याचा प्रयत्न असफल यावेळेला ठरवला समीर यांनी आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर 18 धावा स्कोर कार्ड वरती येताना ज्या पाहायला मिळत आहेत. सुमित ढेकळे 5 चेंडू 15 वरती. फरदीन दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय खेळताना पाहायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्र बाहेरील खेळाडू या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्याला जे पाहायला मिळाले. 45 दर्जेदार संघ समाविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहा प्रवीण सर, इकडे जरी पहिल्या ओव्हरमध्ये MMCC ओडिसा पुढे दिसत असेल, इकडे कुठेतरी विकेटसाठी जावं लागणार आहे. कारण स्कोर अजूनही मी तर म्हणेल की मॅच इकडनं सुद्धा अमराज मृत्युंजय बनू शकते, परंतु त्यासाठी त्यांना विकेटसाठी जावं लागेल. मागील 2 मॅचमध्ये फरदीनने धडाकेबाज सुरुवात केली. इकडे समीर आल्यानंतर ती सुरुवात जी होती त्याच्यावर मोठे स्ट्रोक खेळायची रणनीती सुमितने घेतली आहे. पहा, प्रत्येक मॅचसाठी एक वेगळं प्लॅनिंग करून ही टीम मैदानात उतरलेली आहे. परंतु इकडे ऋषी जोरे यांच्या मनात सुद्धा काहीतरी प्लॅनिंग सुरू असतील, कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये. त्यांना इकडे कमबॅक करावं लागणार आहे. MMCC ओरिसा आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय पुणे यांच्यातील अगदी आपण पाहतोय क्वार्टर फायनल मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. कोण बाजी मारणार, कोण ही सायंकाळ आपल्या नावावरती करणार. दर्शक मोठ्या संख्येनं लाईव्ह बरोबर देखील जोडले गेलेले आहेत tenniscricket.in वरती. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. लढत रंगणार आहे. समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय सुमित ढेकळे टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला आकाशाचे वेद शतरक्षक दूरवरून चेंडूवरती जातो आहे. झेल पूर्ण होतोय. आणखीन एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. वार्षिक चेंडूच्या खाली आला आणि हा झेल पूर्ण केला. विकेट. येस, माझ्यामध्ये वार्षिक नसते तर कॅच कदाचित झाला नसता, कारण एवढे उंचपुरे खेळाडू त्या ठिकाणी फटकन पोहोचले सुद्धा आणि हा झेल घेतला सुद्धा. सुमित नावाचं वादळ घोंगावलं, परंतु ते आता शांत झाले. प्रेक्षक आपण पाहू शकता दिवसभर आनंद घेत आहेत आणि दररोज मात्र दर्जेदार क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ते सगळे पुणेरी प्रेक्षक आपलंही स्वागत असणार आहे. परंतु ज्याचा उल्लेख केला होता, विकेट आल्यानंतर हमराज मॅचमध्ये येणार आहे, हमराज मृत्युंजय मॅचमध्ये येणार आहे. सुमित ढेकळे यांची महत्वाची विकेट आलेली आहे. पुण्याची शान टिंगरे सरकार चषक अगदी आपण पाहत आहेत. प्रत्येक दिवशी एवढीच गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळाली. उद्या समारोप आहे, उद्या अंतिम दिवस आहे, उद्या अखेरचा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा संपन्न होणार आहे. अगदी आपण पाहतोय उद्या देखील तारे सितारे आमने सामने एकमेकांच्या भिडणार आहेत. परंतु आज कोण, आजची सायंकाळ कुणाच्या नावावरती याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. अगदी बरोबर प्रवीण सर, सगळ्यांच्या नजरा इकडे लागलेल्या आहेत. मैदानात उपस्थित असणाऱ्यांच्या तर लागलेल्याच आहेत, परंतु जे यूट्यूबला सुद्धा मॅच पाहत आहेत tenniscricket.in वर, त्यांचंही लक्ष इकडेच लागलेलं आहे की आज एका बाजूला पुण्यातील असा संच जो गेली 2-3 वर्ष खूप चांगला खेळतोय आणि एका बाजूला भारतीय टेनिस क्रिकेटमधील मग ISPL सारख्या स्पर्धेमध्येही धुमाकूळ घालणारे खेळाडू आहेत. परंतु क्रिकेट काय म्हणतं, जो चांगला खेळणार यावेळेला मैदानात तो जिंकणार. म्हणजे दोघांनाही चांगलं हे खेळावंच लागणार आहे. MMCC ओरिसा विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. मारा करण्यासाठी बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळेल. दर्शकांची मोठी गर्दी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. अगोदर फ्रंटवरती गेले आणि त्या ठिकाणी दिशा दिली आहे चेंडूला. लॉंग लेगच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सुसाट वेगात पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. येस, बीमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. हा बीमर आहे की नाही याकरता पहिलाच बॉलवर काहीतरी त्यांचा आवडता फटका आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच दरम्यान फुलटॉस आला आणि त्याचा फायदा इकडे उचलताना पाहायला मिळाले. आणि हा बॉल नो बॉल होता. नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय आणि त्यावरती खेळलेला चौकार, अर्थात 5 धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. विकी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. प्रथमेसाठी यावेळेला आसमान दाखवलंय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार. वा वा वा,
पिकअप या ठिकाणी केलं चांगल्याच पद्धतीने बॉलचा अंदाज घेतला आणि त्याच्यानंतर असा काही स्ट्रोक खेळलाय, मात्र शोधून आणावा लागेल बॉल. षटकार. प्रथमेश लक्ष वेधून घेतोय, जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. विकीवरती तुटून पडलाय. खूप महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. MMCC ओरिसा आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय पुणे यांच्यातील रंगलेली मॅच अगदी आपण या ठिकाणी पाहतो आहे. 2 बॉल 10 वरती अटॅकिंग माइंड मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश ठाकरे. फरदीन अगदी आपण पाहतोय स्ट्राईक पासून दूर आहे. प्रथमेश चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर आता मात्र 8.73 आपल्याला पाहायला मिळतंय. 22 बॉल 31. चंदू सर काय सांगा या मॅच बद्दल? यस, इकडे जर पाहिलं तर विकी पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर सुद्धा मात्र ती लयबद्धता इकडे पाहायला मिळाली नाहीये. त्यामुळे इकडे कुठेतरी तो दबाव वाढवण्यासाठी तुम्हाला विकेटची आवश्यकता आहे आणि जोडीला डॉट बॉल खूप गरजेचे आहेत. व्हाईट बॉल त्या ठिकाणी इशारा येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. धावफलक अगदी आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा बरोबर 30 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 8.45 आस्किंग रन रेट अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरे पंच अगदी आपण पाहतोय राजू डावकर सर. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकता. अतिशय दर्जेदार पंचगिरी. बरेच वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर पंचगिरी क्षेत्रामध्ये नक्कीच उतरले आणि अनेक स्पर्धा अप्रतिम पंचगिरीनं गाजवताना पाहायला मिळत आहेत. राजू डावकर आणि त्यांची संपूर्ण टीम. यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर पुन्हा एकदा जोडली जाईल. राजू डावकर सर असतील, सतीश भालेराव सर, त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतोय अमर साठे सर आहेत, नासिर शेख सर. अतिशय दर्जेदार पंचगिरी नक्कीच जी केली एक. आणि खास जुन्नर तालुक्यातून हे सगळे पंच आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर यांचा तालुका देखील जुन्नरच. अगदी आपण पाहतोय जुन्नर भूषण आहेत, मुंबई भूषण आहेत. यावेळेला विरोधी दिशेला फटका खेळलाय आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. वाह, प्रथमेश ठाकरे मैदानात गेल्यानंतर पहिल्या बॉल पासून तुटून पडलेले आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूने गेल्या काही वर्षात खूप चांगलं नाव कमावलेलं आहे आणि इकडे त्या बॅटिंगचे रंग उधळताना पाहायला मिळत आहेत. अल्टी पलटी सगळ्या पद्धतीचे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. कधी स्कूप करतायत, कधी स्विच हिट करतायत. हे वेगवेगळे स्ट्रोक या ठिकाणी खेळत असताना 61चा पल्ला गाठायचा आहे. त्यावेळेला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 35 धावा धावफलकावर आहेत. अजून 21 बॉल आणि 26. मॅच संपलेली नाहीये. डॉट बॉल आणि विकेट या हमराज मृत्युंजयला हव्याच आहेत आणि विकी यांना कमबॅक करावं लागेल. लास्ट 21 बॉल 26 रिक्वायर. अगदी आपण पाहतोय टिंगरे सरकार चषकातील एक महत्वाची क्वार्टर फायनल. प्रथमेश ठाकरे 3 बॉल 14 वरती. यावेळेला आणखीन एक दर्जेदार गगनाला गवसणी घालणारा आपल्या टप्प्यात आलो आपण कार्यक्रम करतो. षटकार. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी. हा फलंदाजीतील ठाकरे ब्रँड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी या भिवंडी तालुक्यातील वारेट गावच्या जबरदस्त अष्टपैलू खेळाडूकडून या ठिकाणी केलं जाते. अगदी मनमोहक फलंदाजी. कधी फाईन लेगला, कधी स्वीच हिट, तर कधी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. सगळं काही आहे त्यांच्याकडे. 41 धावा. 4 चेंडू 20 वरती. प्रथमेश ठाकरे लक्ष वेधून घेतोय. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय स्लोअर वनचा उपयोग थोडासा दूर बॅटच्या रीच पासून ठेवला. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू विकीचा आपल्याला पाहायला मिळतोय. 41 वरती एक गडी बाद अगदी आपण पाहतोय धाव फलकावरती. फरदीन बऱ्याच वेळ स्ट्राईक पासून वंचित आहे. चंदू सर, टीमची धावसंख्या 41 आणि फरदीन अजूनही 0. त्याचं कारण आहे स्ट्राईक त्यांना एकच बॉल मिळाली होती आणि हे तर क्रिकेट आहे. पहिल्या दोन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते. रिक्वायर्ड रन रेट कमी होताना पाहायला मिळते. स्कूप करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस होईल. सूर्यकुमार यादवची आठवण होते ज्यावेळेस असे फटके खेळतो. जातोय चेंडू सीमा पार. चौकार.
प्रथमेश ठाकरेने वातावरणच बदलून टाकलं. ज्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे स्ट्रोक खेळलेले आहेत, पहा ही बॅटिंग. कोण म्हणते इंटरनॅशनल किंवा क्रिकेटमध्येच वेगवेगळे फटके पाहायला मिळतात, आता ते सुद्धा आपलं क्रिकेट फॉलो करतात आणि तिकडे वेगवेगळे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतात. त्यातील एक झलक या ठिकाणी पाहायला मिळते. 45 रन झालेले आहेत, 18 बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे. मॅच प्रथमेशने खुली केली. 18 चेंडू 16 धावा अगदी आपण पाहतोय. यस, मैदानाच्या बाहेरून सुमित ढेकळे हे मार्गदर्शन करतायत, जे आम्ही ISPL मध्ये देखील चित्र पाहायला मिळालं होतं. आणि इकडे चांगली कामगिरी, परंतु हमराज मृत्युंजय नो डाऊट हा संघ गेल्या काही वर्षात जो परफॉर्मन्स करतो तो खासच आहे. मॅच जवळपास प्रतिस्पर्धी टीमच्या दिशेने चालली आहे, परंतु संपलेली नाहीये. काहीतरी या ठिकाणी अद्भुत करावं लागेल. पुन्हा एकदा हमराज मृत्युंजयच्या बाजूने मॅच आणायची असेल आणि तो पर्याय धनंजय हा निवडला गेलेला आहे. संघर्ष जारी, पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. प्रथमेश ठाकरे 6 बॉल 24 वरती. फरदीन आता बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतो आहे, तर बॉलिंग ट्रॅक वरती धनंजय अगदी आपण पाहतोय. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला खेळलं, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू फीड केला जाईल, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली आहे. फरदीनने देखील प्रथमेश चांगली फलंदाजी करतोय, त्या ठिकाणी सिंगल घेतली आणि प्रथमेशला स्ट्राईक वरती आणले. हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. चांगली बॅटिंग होते या ठिकाणी प्रथमेश यांच्याकडून. परदीने फक्त एक धाव घेऊन मात्र त्यांना स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ही व्यावसायिकता देखील या ठिकाणी पाहायला मिळते. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा धनंजय भिंताडे सज्ज. 46 वरती एक गडी बाद. यावेळेला एक्सप्रेस बॉल, वेगवान चेंडू झपकन यष्टीरक्षक ऋषी जोरीसर यांच्या हातात निघून जातोय. चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले. त्या उलट जर पाहिलं तर धनंजय यांच्याकडे कटर्स खूप चांगले आहेत आणि तेच इकडे पाहायला मिळालं. हळुवार पद्धतीने बॉल बाहेर जाताना पाहायला मिळाला. आणि प्रथमेश म्हणतायत मी चुकलो आणि फरदीन म्हणतायत तू काय केलं. चांगली गोलंदाजी धनंजयची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथमेश 7 चेंडू 24 वरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला हलक्याशा हातानं चेंडूला खेळून काढले, सिंगल प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला जाईल. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई नाहीये, गडबड नाहीये. रिक्वायर्ड रन रेट खूप कमी झालाय अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी मजबूत पकड या सामन्यावरती तयार करत असताना MMCC या ओरिसा टीम. फरदीन 2 बॉल 1 वरती. प्रथमेश 8 चेंडूचा सामना केलाय, 25 वरती खेळतोय. 61 धावांचं टार्गेट आहे. 5.7चं रिक्वायर्ड रन रेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तयार झाले. 15 बॉल 14 मॅचचं समीकरण. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फीड केला जाईल. सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. शेवटपर्यंत या लढतीमध्ये रोमांचकता तयार करायची असेल तर काय करावं लागेल चंदू सर, काय वाटतं? हो, मॅच अजूनही संपलेली नाहीये. संध्याकाळचं सत्र या ठिकाणी आहे. डॉट बॉल आणखी काही या ठिकाणी पाहिजे आणि त्यातल्या त्यात विकेट जर आली ना, एक वेगळा आत्मविश्वास या ठिकाणी हमराज मृत्युंजय टीमला मिळू शकतो आणि त्याच्यासाठीचा सुद्धा प्रयत्न इकडे करावाच लागणार आहे. त्यासाठीचं साजेसं फिल्डिंग मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. यावेळेला फ्रंट फुटवरती येऊन पुन्हा एकदा परफेक्ट गॅप, बिटवीन द गॅप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 4 रन. जे काही करतायत सध्या प्रथमेश ते अगदी सोन्यासारखंच होत आहे. पूल खेळला, शेवटच्या क्षणी कंट्रोल या ठिकाणी पूल पाहायला मिळाला खरा, परंतु तोही गॅपमध्येच गेलाय आणि चौकार येतोय. मजबूत पकड या सामन्यावरती तयार करत असताना MMCC या ओरिसा टीम अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय विकेट पाहायला मिळते, परतताना पाहायला मिळेल. प्रथमेश जबरदस्त खेळ. प्रथमेशने मात्र साकारला मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 29 धावांची खेळी. ही इनिंग महत्वपूर्ण ठरेल संघासाठी. 10 बॉल 29 धावांची खेळी प्रथमेशची या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. 12 बॉलमध्ये 9 पाहिजे, परंतु प्रथमेशची खेळी पुणेकरांना नक्कीच आवडली असणार आहे. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली प्रथमेश ठाकरे यांची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. बिलाल शेख मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल, उद्या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप आहे. अंतिम दिवस आहे, अखेरचा दिवस आहे. उद्या बहुसंख्येने उपस्थित राहा आणि ज्यांना कुणाला उपस्थित राहायला जमणार नाही, tenniscricket.in बरोबर तुम्ही जोडले जा. उद्या देखील टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज या मैदानावरती सकाळच्या 17 पासून तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे.
विशाल भाऊ टिंगरे युवा नेते यांचा वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 52 धावा धावफलकावरती. फरदीन आणि दुसऱ्या बाजूला बिलाल शेख. 12 चेंडू 9 धावांची गरज. सायंकाळचं सत्र कुणाच्या नावावरती. ऑन ड्राईव्ह केलाय हलक्याशा हाताने. अगदी आपण पाहतोय डीप मधून शतरक्षक दत्ता चेंडूवरती येतोय. फेकी केली. एष्ट्या उडवल्यात. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. थर्ड अंपायर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली दत्ता यांच्याकडून, परंतु जसा बॉल हळुवार पद्धतीने ऑन साईडला ढकलला होता ना, त्याच वेळेला फरदीनने दुसऱ्याचा कॉल दिला होता आणि त्यानंतर दत्ता अतिशय चपळाईने आले. त्यानंतर चेंडूची फेकी होताना पाहायला मिळाली आहे. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच त्या ठिकाणी कार्यरत आहेत. अगदी महत्त्वाचे क्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तिसरे पंच कार्यरत आहेत. काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय येईल आणि निर्णय येतोय फलंदाज बाद. वा, दत्ताची चांगली फिल्डिंग, चांगली फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर ललित यांनी बाकीचं काम केलंय. लोहगावचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्या चर्चेत आहे महाराष्ट्रामध्ये लोहगावचा हा युवा सितारा ललित चौधरी. आता इकडे काही कारनामा करणार का, काही चमत्कार करणार का, तर बिलाल यांना माघारी परतताना पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील आपल्या गावासाठी खेळत असताना 20 मोटरसायकल बाईक जिंकणाऱ्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु लोहगावचा जादूगर ललित त्यांच्या समोर असणार आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पाहूया क्रिकेटचा खेळ आहे. टिंगरे सरकार चषकातील आजच्या दिवसातील शेवटची मॅच कोण जिंकणार. 11 चेंडू 8 धावांची गरज. षटक क्रमांक 4 मार्गस्थ ऋतिक पाटील. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय फरदीन काझी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळेल. फरदीन यावेळेला हा फटका कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडू सुसाट वेगा सीमा रेषेच्या बाहेर. धाव संख्या घेईल आकार. चेंडू सीमा पार. चौकार. 4 रन. बराचसा बॉल मागे टाकला. अखूट टप्प्याचा बॉल. बराच वेळ मिळाला फरदीन यांना हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि पाहिलं कव्हरचं क्षेत्र खाली आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक खेळला. 4 धावा त्या ठिकाणी वसूल केल्या आणि फरदीनचा एक चाहता मैदानात आलाय. त्याच दरम्यान हे चाहत्यांचं प्रेम आहे. आपल्याही मोबाईलमध्ये फरदीनचा एक सेल्फी होऊन जाऊ दे या ठिकाणी सांगतायत. अप्रतिम फटका सजवला मैदानाच्या आतमध्ये फरदीन यांनी. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर वनचा उपयोग त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. ड्राईव्ह केला ऑन साइडच्या दिशेला. सिंगल प्राप्त केली. एक दुसऱ्या धावेसाठी पलायन. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी आपण पाहतोय धावफलक 59 वरती जाऊन पोहोचते. 9 बॉल 2 चंदू सर. फरदीनने एक दाखवलं क्रिकेट म्हणजे षटकार चौकार नाही. तुम्हाला वेळेला सिंगल डबल सुद्धा घ्याव्याच लागणार. किती मोठा बॅटर असू दे, सिंगल डबल्स हे क्रिकेटचं बेसिक आहे. फरदीन सध्या ते दाखवतायत. या वेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला हा असेल विजयी चौकार. आणि आजची संध्याकाळ MMCC ओरिसा टीमनं आपल्या नावावरती केली. एक जबरदस्त खेळ करत सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते MMCC ओरिसा. वाह,
जबरदस्त मॅच, चांगलं मनोरंजन पाहायला मिळालं. उद्याचा दिवस चुकवू नका, उद्याच्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या टिंगरे सरकार चषकाची फायनल मॅच देखील पाहायला मिळणार आहे. बच्चे कंपनी चाहते फरदीन काझी फॅन क्लब आता ऍक्टिव्ह झालाय. येस,